जान ले लो ना जान ले, जान ले लो ना जान ले। तर गाइज आज आहे इंटरनॅशनल वुमन्स डे. आय नो की हा व्लॉग मी उशिरा अपलोड करते, बट हा वुमन्स डेचा व्लॉग आहे. तर आम्ही पटकन नाश्ता करून निघतोय. 9 वाजले आणि आम्ही सकाळी आज लवकर उठलेलो 7ला, बिकॉज माझा बीएमसीचा पेपर आहे आणि दिदीचा पण आहे. दिदीचा दुपारच्या शिफ्टला आहे, बट माझा सकाळीच आहे. 11:30चा टाइम आहे, रिपोर्टिंग टाइम. तर आम्ही कॅब बुक करून निघतोय लगेच. सो मग आम्ही 10:40ला तिथे पोहोचलो आणि खूप लंबी लाईन होती, बघू शकता. आणि एवढं कडक ऊन होतं, म्हणजे आम्ही तेवढ्या उन्हामध्ये उभा होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही एकदम छान कार्यक्रम केला, जे की ओरिजिनल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काहीच घेऊन नाही गेलो. मग आम्ही आधार काढलं आणि त्यानंतर मी पेपर द्यायला गेले आणि दीदी बाहेर माझा वेट करत होती. मग मी 11:15ला गेलेली पेपर द्यायला आणि त्यानंतर मग मी 2:41ला बाहेर आले. रिझनिंग मला छान गेली, पण टेक्निकल आणि जीके दोन्ही पण खूप हार्ड गेलंय. खूप सारे निगेटिव्ह मार्किंग म्हणून क्वेश्चन सोडून दिले. मग आम्ही तिथे कॅन्टीनमध्ये थोडंसं काही खाल्लं आणि त्यानंतर मग मी बसले. दीदी गेली नंतर पेपर द्यायला आणि मग मी तिचा वेट करत बसले. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, तर एका फ्रेंडची पॉवर बँक घेतली, मग त्याला मोबाईल चार्ज केला, मस्त मूवी बघितली. 5:41ला दीदीचा पेपर पण संपला, मग ती पण बाहेर आली. मग हडपसर टू मेट्रो स्टेशन पर्यंत आम्ही PMPLने प्रवास केला. मी तर पुण्यात आल्यापासून म्हणजे मला बसची कटकटच नको वाटते, तर ह्यावेळी फ्रेंड्स होते सोबत, तर मग त्यांच्यासोबत आम्ही PMPLने प्रवास केला. मग मेट्रो स्टेशनला गेलो, तिकीट वगैरे बुक केलं आणि त्यानंतर PCMC पर्यंत गेलो आम्ही मेट्रोनं. आणि एवढी भूक लागली होती काय सांगावं, जाम भूक लागलेली, कारण की आम्ही सकाळी नाश्ता करून आलेलो आणि दुपारी पण काही चांगलं भेटलं नाही तिथे. सो काय बिस्किट खाल्लं होतं आम्ही. मग काय गर्दी होती, तर आम्ही उभ्यानेच चाललो होतो. दीदी तिच्या जॉबचे दिवस सांगत होती, तरी एकमेकांचे चेहरे बघता येत आहे, पण दिल्लीच्या मेट्रोला कशी कोचाकोची होती हे सांगत होती ती. मग फायनली आमचं स्टेशन आलं PCMC आणि त्यानंतर सगळी मेट्रो रिकामी झाली, पण त्यामुळे काही फायदा नव्हता ना, बिकॉज आम्ही उतरणारच होतो ना. भूक तर जाम लागली होती, तर मग आम्ही खाली उतरलो की लगेच मग हॉटेल शोधायला सुरुवात केली आणि लगेच आम्हाला एक हॉटेल पुढे दिसलं. मग आता त्याचं नाव तर मला आठवत नाही, बिकॉज नाव बघितलंच नाही. आणि मग डायरेक्ट जेवायला गेलो, ऑर्डर केलं आणि त्यानंतर जेवण केलं. एवढं असं छान वाटलं. मग नंतर 9:23 झालतंय. मग जाताना आम्ही ऑटो बुक केला आणि ज्यात बसल्याशिवाय धक्के खाल्ल्याशिवाय असं वाटतच नाही आपण कुठे गेलतो असं ना, त्यामुळे मग ऑटो बुक केला. आणि आमच्या हॉस्टेललाही सेलिब्रेशन होतं वुमन्स डेचं, आणि जिथे पण आम्ही हॉटेलला गेलतो तिथे पण खूप साऱ्या वुमन्स ना त्यांचं सेलिब्रेशन करायला आल्या होत्या. बघा आता आमच्या हॉस्टेलचं सेलिब्रेशन. थँक्यू. तर 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला, म्हणजे एकदम फुल एन्जॉय केलं सर्वांनी. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. कुछ आग भी हो जाए, कुछ देर जल्दी हो जाए, ये फिकर धड़कन सदा दे चले, छोड़ दूंगे यहाँ के बाहर. दुआरे जो नशे के मारो रस्ते, भुलाए सारे घर बार. अँड फायनली आता झाले 11:56 आणि इथे कुल्फी वाटप सुरू आहे सर्वांना मस्तपैकी लाईन मध्ये. आणि आता शेवटचं गाणं असे म्हणून आता गाणे संपलंय, डान्स संपलाय आणि आता आम्ही मावा कुल्फी खातोय. बाय बाय.